संतोष देशमुख यांची हत्या झाल्यावर त्यांची बदनामी करण्यासाठी त्यांचा मृतदेह एका महिलेकडे नेण्याचा प्लॅन होता असा आरोप सुरेश धसांनी केला होता आणि त्या महिलेचा गूढ मृत्यू झालाय असा दावा अंजली दमानिया करतायत। आणि दुसरीकडे वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला जेलमध्ये मारहाण झाल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलाय। त्यामुळे संतोष देशमुख प्रकरणानंतर सुरू झालेलं गूढ थांबत नाहीये आणि हत्याही थांबत नाहीयेत असं अंजली दमानिया म्हणाल्या। संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित महिलेची हत्या झाल्याचा संशय सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी व्यक्त केलाय। देशमुखांचे याच महिलेशी अनैतिक संबंध पोलीस दाखवणार होते अशी शक्यता दावा माहिती दमानिया यांनी दिली। या महिलेची 5 दिवसांपूर्वी हत्या करून पोलिसांकडून जागेवरच पोस्टमॉर्टम केल्याची माहिती आहे। शनिवारी बीड पोलीस कळंबमध्ये गेल्यानंतर घटना स्थानिक पोलिसांना कळाली। महिलेची हत्या अनैतिक संबंधातून की पुरावे नष्ट करण्यासाठी हे अज्ञात असल्याचं दमानिया म्हणतायत। कळंबच्या द्वारकानगरमधल्या घरात महिलेची हत्या करण्यात आली। याच घराला बाहेरून कुलूप होतं। त्याचप्रमाणे पोलिसांकडून जागेवरच पोस्टमॉर्टम करून लगेचच अंत्यविधी करण्यात आल्याचंही दमानिया म्हणतायत। द्वारकानगरच्या स्थानिकांना उग्रवास येऊ लागल्यानं हत्या झाल्याचं उघडकीस झाल्याचं समजतंय। दरम्यान ही महिला अनेक पुरुषांना अडकवण्याचं काम करायची आणि त्यासाठी 5 वेगवेगळी नावंही तिनं धारण केली होती अशी माहिती अंजली दमानिया यांनी दिली आहे। मनीषा आकुस्कर आडस अशी ही नावं आडनावं ती वापरायची। मनीषा बिडवे, मनीषा कळंब, मनीषा मनोज बियाणी तसंच कळंब, मनीषा राम उपाडे अंबाजोगाई असा पत्ताही दाखवायची ती महिला जिचा संशयित मृत्यू झालाय असं म्हणतायत। मनीषा संजय गोंदवले रत्नागिरी, आणि या बाबतीत अंजली दमानियांनी नेमकं काय ट्विट केलंय पाहूया। गूढ संपता संपत नाही आणि हत्या संपता संपत नाहीयेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणात चौकशी झालेल्या महिलेची कळंब शहरात हत्या झाली आहे का? संतोष देशमुखांवर अनैतिक आरोप करण्यासाठी तयार असलेली ही महिला तिची कळंब शहरातील द्वारकानगरमध्ये हत्या झाल्याचं कळत आहे। या महिलेची 5 दिवसांपूर्वी हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेनं शहरात खळबळ उडाली असून वेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत। कुठल्या कारणाने हत्या झाली आणि बीड पोलिसांना ही बातमी कशी कळली असा सवाल त्यांनी विचारला आहे। बीड पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर स्थानिक पोलिसांना ही माहिती मिळाली का? आणि याबद्दल अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाही असा खुलासाही त्यांनी केला आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काही धागेदोरे हाती लागू नये म्हणून ही हत्या की अनैतिक संबंधातून हत्या झाली अशी चर्चा सध्या सुरू आहे। मृतदेह सडलेला असल्यामुळे जागेवर शवविच्छेदन केलं आणि अंत्यविधीही झाला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।